बल्लेबाज दो प्रारंभिक जोड़ी मैदान पर पहुंच चुके हैं। गेंदबाजी की परिवर्तन के तौर पर दोनों ऑफिशियल्स भी पहुंच चुके हैं मैदान पर। तो मैदान पर जारी रहेगा पहले पावर प्ले का ओवर, जो पहले एंड से गेंदबाजी का भार संभालेंगे। पहली गेंद थोड़ी सी फुलर लैंड की डिलीवरी, गेंद को बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज। कांचोली क्रिकेट टीम जहां पर सवाल एक ही है, यहाँ पर ही मुकाबला अहम रहेगा दोनों टीम के लिए, क्योंकि पहला मुकाबला हार चुके हैं। तो उसी के अंदाज से जहां पर इसी ओवर 8 ओवर का मैच है, तो कम से कम एक अच्छी पहले साझेदारी बनाने की जरूरत होगी। सर्वेश कांदोलकर जहां पर स्ट्राइक पर बल्लेबाज और से खिलाड़ी दारगढ़ से बिलोंग करे, अंपायर का इशारा हमारे तरफ बनता वाइड बॉल का। वाइड बॉल के साथ स्कोर आगे पहुंचता, जहां पर एक सिंगल बन चुका है टीम के खाते में। और गेंदबाजी की परिवर्तन के तौर पर नितेश बॉलिंग मार्ग पर। छोटी गेंद यहाँ पर बल्ले का बीचों बीच लगाया, डिप्स कर ले बाउंड्री की तरफ गेंद निकली है। गेंद बाउंड्री लाइन से बाहर लगभग पहुंच चुके हैं और अंपायर का इशारा हमारे तरफ पहुंचता हुआ गेंद बाउंड्री लाइन से बाहर, 4 रन के लिए। तवा 5 रन की ऊपर चौका जरूर मिलता हुआ सर्वेश कांदोलकर के लिए, एक ओवरसीज खिलाड़ी जहां पर दोनों केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम से यहाँ पर नितेश कामली जहां पर कामली बॉलिंग मार पर कोरगांव से बिलोंग करे इस टूर्नामेंट के लिए। लंबर 90 15-16 कदमों का। अच्छी गेंद बल्ले का टॉप एज और लॉन्ग लेग रीजन में गेंद पहुंच रही है, आउटफील्ड तेज है वहां, और फिर से एक बार इस गेंद के ऊपर चौका मिला और चौके के साथ स्कोर आगे पहुंचता। क्या बल्लेबाजी रह चुके सर्वेश कांदोलकर के, जहां पर पिछले मुकाबले में थोड़ी सी मायूसी छा गई थी इस मैदान पर, जहां पर उम्मीद सभी दर्शकों की उनके बल्लेबाजी एक अच्छी हो। स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदरणीय नितीनजी शेडगावकर यांचं शुभ आगमन या स्पर्धेसाठी होत आहे। साहेब, आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। उर्मलबाग ब्रदर्सच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तो स्कोर अभी यहाँ पर रुक चुका है 9 रन की ऊपर। नितेश जहाँ पर कामली बॉलिंग मार पर एक लंबा रन अप है, सर्वेश कांदोलकर तैयार स्ट्राइक एंड पर। फुलर रेड की डिलीवरी, लगभग बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज सर्वेश खानोलकर के, मेरे ख्याल से 4 खाने चेत किया बल्लेबाजों के लिए। नितेश कांबळे का पिछले मुकाबले में भी अच्छा प्रदर्शन रह चुका है। लंबा रनअप है, एक 16-17-18 कदमों का रनअप, जो और 2 विकेट सामने सर्वेश। इनसाइड आउट का शॉट, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, जहां पर शॉट थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद निकले, 1 रन पूरा किया। कैरिबियन स्टाइल में गेंद को जरूर रोका है, लेकिन दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अच्छा तालमेल था, अच्छा कॉल किया नॉन स्ट्राइकर बल्लेबाज प्रज्योत ने। और इन्हीं के साथ पहले पावर प्ले का ओवर समाप्त होने के बाद टॉस हारते हुए बल्लेबाजी कर रही कांचोलिम क्रिकेट टीम 11 रन। सन्माननीय आदरणीय नितीनजी शेडगावकर यांचं शुभ आगमन आमच्या विनंतीला मान देऊन मुख्य व्यासपीठावर होत आहे। शेडगावकर साहेब, आम्ही तुमचं या उर्मलबाग ब्रदर्सच्या वतीनं आम्ही तुमचं शब्दसुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तो मैच काफी रोचक रहेगा आज के दिन में। विकेट हैट्रिक शुभम शेडगावकर की, जहां पर अच्छी बल्लेबाजी हुई। तो स्ट्राइक पर बल्लेबाज सामना करेंगे प्रज्योत, जो पहली बार दूसरे ओवर की खेल जारी रहेगा मैदान पर। बॉलिंग मार्ग पर गीतेश, एक छोटा सा रनअप है, 10-12 कदमों का रनअप लेके और 2 विकेट सामने प्रज्योत तैयार है। अच्छी गेंद, सेंसिबल क्रिकेट, बल्ले का मुंह जरूर खुलाया पर शॉर्ट गली से क्षेत्र रक्षक आते 30 यार्ड सर्कल में गेंद को फील्ड किया, थ्रो किया। तब तक एक दूसरी गेंद के ऊपर, दूसरे ओवर की पहले गेंद के ऊपर एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। स्कोर भी आगे पहुंच रहा है 12 रन की योग पर, 12 रन स्कोर बोर्ड पर। तो थोड़े धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर
सामने सर्वेश कानोळकर, सिजिट करने की कोशिश, एन मौके के ऊपर बल्ला आगे जरूर यहाँ पर कोशिश जरूर थी उस बल्लेबाजों की, एक शॉट सिजिट का शॉट खेले, लेकिन गेंद देखिए कितनी रफ्तार से के साथ विकेटों के पीछे गेंद अच्छा गैदर अप किया। लेग स्टंप के बाहर, जहां पर सवाल एक ही है, अंपायर की बात की जाए तो अच्छा फैसला लगभग का रमेश अंदुरलेकर सर का। जहां पर अंपायरिंग की बात की जाए तो दोनों अंपायर आदरणीय श्री सिद्धेश हरमलकर, उनके साथ यहाँ पर रमेश अंदुरलेकर, ये दो ऑफिशियल मैदान पर इस मुकाबले के लिए अच्छे फैसले तो अभी तक इस टूर्नामेंट के लिए देते आए। अब स्टंप के बाहर जाने दिया, विकेट जरूर छोड़ा गेंद को, और फिर से वाइड बॉल आता हुआ, वाइड बॉल के साथ स्कोर आगे पहुंच रहा है, जहां पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला यहां पर केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम का। तो दूसरा ओवर जारी है गीतेश बॉलिंग मार्ग पर। यहाँ पर फुटवर्क नहीं बना है बल्लेबाज, जहाँ पर आप फुटवर्क बनेगा ना तो आपके लिए एक मौका बन सकता है। सर्वेश कांदोळकर जहाँ पर धारगढ़ से इस पृथ्वी के लिए बिलोंग कर रहे हैं, जहाँ पर सभी ओवरसीज खिलाड़ी ने भी काफी प्रभावित किया इस टूर्नामेंट के लिए। स्विजिट करने की कोशिश, लगभग अच्छी गेंद, गीतेश ने काफी अच्छी गेंदबाजी, सराहना करने वाली गेंदबाजी, एक नफी तुली गेंदबाजी, बल्लेबाज के लिए मौका नहीं दे रहे। यहाँ पर गेंदबाजी का सवाल 6 गेंदे डालनी है तो एक अलग वेरिएशन से डालते, स्विंग करते, एक बार धीमी गति की गेंद डालते तो एक तेज करते। कारपेट के सर इनसाइड आउट का शॉट, जहां पर एक अच्छा कवर ड्राइव निकलता है, जहां पर लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद निकली हवा, यहां पर फील्डिंग की जरूर कोशिश कर रहे थे क्षेत्र रक्षक, लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए, और इनके साथ 17 रन के ऊपर स्कोर पहुंचा, जहां पर 2 ओवर के समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए कंचलम क्रिकेट क्लब 17 रन स्कोरबोर्ड पर। अमोक शेडगावकर बॉलिंग मार्ग पर स्क्वायर कट करने की कोशिश, लेकिन गेंद गुडले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद अच्छी गेंद और उनके विकेटों के पीछे अच्छा गेंद को गैदर अप किया, जहां पर गेंदबाज अच्छी अमोक शेडगावकर, अनुभव पूरे मैदान का, पिच का, और बॉलिंग मार्ग पर फिर से एक बार और 2 विकेट। बल्ले का जरूर अंदरूनी किनारा लग चुका है, यहाँ पर गली क्षेत्र में फील्डर तैनात किया है सिंगल रोकने के लिए, एक जरूर सिंगल नहीं बना पाया तो मैच में जरूर वापसी करने की जरूरत होगी कांचुलम क्रिकेट टीम के लिए। इस मैच की बात की जाए तो एक 80-85 रन तो बनाने चाहिए, सामने बड़ी टीम, जहाँ पर केवी स्ट्राइकर कदमों का इस्तेमाल, लेकिन गेंद देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर, और जहां पर अंदाजा मिला था अमोक शेडगावकर को पहले से कदम आगे बढ़ा रहे तो थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर गेंद, और उनका सही फैसला अंपायर का आता हुआ, नतीजा वाइड बॉल आता हुआ, और वाइड बॉल के साथ 1 रन और मिला। शॉर्ट गेंद थी, मौका था पुल करने का, लेकिन बल्ले के ऊपर से गेंद विकेटों के बीच थोड़ी सी मिसफील्ड, और अच्छा बैकअप किया जहां पर क्षेत्ररक्षक ने आसानी के साथ यहाँ पर रन नहीं बन रहे, तो उसी के अंदर से आपके लिए एक प्रेशर बनेगा, मानसिक दड़पन बनेगा, जहाँ पर एक सिंगल डबल ले, एक स्ट्राइक रोटेट कर जाए तो आपके लिए प्रेशर नहीं बनेगा। यहाँ पर स्कोरिंग की बात की जाए तो स्कोर सिर्फ 18 रन स्कोरबोर्ड पर। अच्छी गेंदबाजी, क्या गेंदबाजी, अमोक भी थोड़ी सी मुस्कुराहट चेहरे के ऊपर, उनके भी यहाँ पर जरूर बहुत से फैन आ चुके, सपोर्टर बहुत है दोनों टीम के लिए, लेकिन अमोक तो घर के मैदान के, जहाँ पर घर के दर्शक यहाँ पर मुकाबला देख रहे, घरेलू मैदान, पिच का अनुभव, और बॉलिंग मार्ग पर अमोक शेडगावकर।
बैठक शॉट खेलने की कोशिश, जहां पर ऑन साइड में गेंद को लॉन्ग ऑन से क्षेत्ररक्षक आते धीरे से गेंद को उठाया और आसानी के साथ एक सिंगल पूरा किया। सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 19 रन के ऊपर, बिना कोई विकेट को 19 रन। सर्वेश कांदोलकर के लिए बल्लेबाजी करनी होगी, विस्फोटक पारी खेलनी होगी अपनी टीम के लिए। जब जहाँ पर एक बड़े टोटल के सामने रखना है तो एक 80-90 रन बनाने ही चाहिए, क्योंकि शाम धीरे धीरे ढलती चली जा रही है। सूरज घर जाने का समय, लेकिन शाम की वजह से तीसरा ओवर जारी है अमोक शेडगांवकर का। अच्छी गेंद लेग स्टंप के ऊपर गेंद और उसको सही नतीजा और बल्ला चलाया और गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन के लिए और चौके के साथ स्कोर आगे पहुंचा, जो 23 रन स्कोर बोर्ड पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए कांचोलिम क्रिकेट क्लब 23 रन स्कोर बोर्ड पर। वाइट बॉल का आता हुआ, यहाँ पर 1 रन और मिलेगा टीम के लिए। वाइट बॉल थी जरूर, लेकिन इस गेंद के ऊपर रन बनने चाहिए। खराब गेंद थी, लेकिन विकेटों के पीछे अच्छा गेंद को कलेक्ट किया। जरूर बल्ला तो अंदरूनी किनारे जरूर लगा, लेकिन कैरी नहीं किया गया विकेटों के पीछे। एक जरूर टिप्पा करने के बाद गेंद को रोका और आसानी के साथ जहाँ पर स्कोर जरा रुक चुका है। और मुकाबले की बात की तो चौथे ओवर आगे बढ़ता हुआ और फिर डिलीवरी बल जरूर यहाँ पर शॉट अच्छा है, लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंच रही है। 4 रन के लिए बहुत से देर के बाद ये चौका मिला सर्वेश कांदोलकर के लिए और स्कोर आगे पहुंचा, जो 29 रन के ऊपर 29 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। चौथा ओवर जारी है, मैदान पर महत्वपूर्ण मुकाबला, लेकिन सर्वेश कांदोलकर के आपके लिए आने वाले 4 ओवर में जहां पर रन बनाने चाहिए। स्कोर भी यहाँ पर रुका, जहां पर सवाल एक ये 29 रन स्कोर बोर्ड पर। साझेदारी तो अच्छी बन चुकी है अपने टीम के लिए। बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन फुलरलैंड की डिलीवरी तेज थी, जहां पर तेज करने की कोशिश और बल्लेबाज के लिए पूरी तरह से चारों खाने चेत किया। अच्छा बैकअप हुआ, गेंद को रोका जरूर और इनके साथ डॉट गेंद आते हुए मिनी हेलीकॉप्टर का ऑन साइड पे गेंद को ऑफ साइड से यहाँ पर लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से क्षेत्ररक्षक गेंद को उठाते थ्रो करते, तब तक और एक सिंगल सर्वेश खानोलकर के खाते में 1 रन और टीम का टोटल स्कोर 3-0 यानी कि 30 रन स्कोर बोर्ड पर। बेहतरीन स्टाइल शॉट यहाँ पर देखा, लेकिन डीप लॉग ऑफ से क्षेत्ररक्षक पहुंच चुके हैं। यहाँ पर होम गेंद जरूर बहुत देर तक रुकी थी और आसानी के साथ कैच लिया और कैच के साथ पहली सफलता चौथे ओवर की आखिरी गेंद तक मिली। यहाँ पर सवाल गीतेश गेंदबाजी का 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर कांचोलिम क्रिकेट टीम 30 रन स्कोरबोर्ड पर। प्रतियोगिता यहाँ पर जैसे आगे बढ़ेगी, यह अच्छी चल रही प्रतियोगिता में सभी का अच्छा प्रदर्शन इस टूर्नामेंट में, जहाँ पर उर्मलबा का जहाँ की ब्रदर्स के आयोजन और उसके साथ साथ जिस खिलाड़ी ने इसी अर्धशतक बनाए सूरज गावड़े
जहाँ पर महेश भाईडकर, अनुष केरकर, यहाँ पर नितेश कामड़े एक कोरगांव से खेल रहे, और साई दत्त कोटावले नई बाग से, गौरेश नागवेकर पेनेम से, सर्वेश कानोड़कर धारगल से, और सुचित नान से ओजिरिम से ये यहाँ पर कहानी बताई है यहाँ पर त्रिवेणी सावंत मैडम ने। तो चलिए 4 ओवर का मैच समाप्त हुआ और आगे का हाल सुनाने के लिए मेरे साथ जयेश परब जुड़ेंगे। आइए जयेश जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद नाना। 4 षटकांचा खेळ समाप्त, सांख्यिक धावसंख्या 30 धावा धावफलकावर। 5व्या षटकाला प्रारंभ, नितेश नावाचा गोलंदाज पहिल्याच चेंडूवर हल्ला बोल केलाय, पॉइंटच्या दिशेनेच गेलाय चेंडू 4 धावांसाठी। सुरुवात तर झाली आहे। 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज सर्वेच्या बॅट मधनं 4 धावा। षटके पुढचा चेंडू कट करण्यासाठी प्रयत्न तर झालाय, क्षेत्ररक्षक आलेत स्क्रीनवर। गितेश, मागच्या सामन्याचा हिरो गितेश पाहायला मिळत आहेत स्क्रीनवर। पहिल्या प्रयत्नात चेंडूची परती करतायत, तोपर्यंत मात्र 1 धाव, 1 या धावसंख्येने 35 धावा धावफलकावर। 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 2 चेंडूच्या सांगत्या अखेरीस सांघिक धावसंख्या 35 धावा। पहिले 4 षटकांमध्ये रोखलं होतं, मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये निश्चितपणाने मोठी फलंदाजी करायची आहे केसीसी अर्थातच कांचुरंग क्रिकेट क्लब। षटके पुढचा चेंडू स्विच हिट करण्यासाठी प्रयत्न तर केला गेलाय, पायट आणि चेंडूचा काही संपर्क या ठिकाणी झालाय का पाहावं लागेल। पंचांचा इशारा आलाय लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे धावफलकावर। 36 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त, सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 36, एका गड्याच्या मोबदल्यात 36। षटके पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झालाय, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख पद्धतीचा झेल टिपतोय आणि सलामीला आलेला फलंदाज सर्वेशला माघारी परतवलं जातंय। सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 36 धावा। सर्वेश परत आहेत तंबूच्या आसऱ्याला। पुढे सरसावलेला धावफलक पुन्हा एकदा, यावेळी मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झालाय। शॉर्ट कव्हरचा खेळाडू झप करून चेंडूवर येतोय, चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र 5व्या षटकाचा खेळ झालाय समाप्त। सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 42 धावा। 46
42 धावा धाव फलकावर. पाचव्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सुरुवातीला आलेला फलंदाज सर्वांश माघारी परतलाय. 19 चेंडूमध्ये 28 धावांची बहारदार खेळी करून हा फलंदाज माघारी परतल्यानंतर आलेला फलंदाज अवनीशने हात खोललेत. काय घडणार काय बिघडणार पुढच्या षटकामध्ये तोपर्यंत ऐकूया डीजे संदीप. गोलंदाज मार्कवर गोलंदाज ऋषीचा पहिला चेंडू. काय दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झाले होते. फलंदाज अमेय आहेत स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 2 चेंडू सामना केला आहे अमेयांनी. अजून स्वतःचं अकाउंट ओपन करायचं आहे. सांघिक धावसंख्या 42 धावा धाव फलकावर. षटकेत दुसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. निश्चितपणे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दर्जेदार फटका पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवर. रनअप मध्ये थोडासा गोलंदाज या ठिकाणी चुकतोय. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 48 धावा. तिसरा चेंडू पायामध्ये टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. चेंडूला डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक झप करून चेंडूवर आलाय. पहिला प्रयत्न चेंडू गॅदर केलाय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र 2 फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतायत. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धाव फलकावर 49 धावा. 6व्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. ऋषी नावाचा गोलंदाज. एक मोठा फटका ऋषीच्या विरोधात आलाय. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. यावेळी मात्र एका षटकाराने नटलेले खेळी करणारा अविनाश नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अवनीश यावेळी मात्र डॉट चेंडू. वारंवार मात्र हे चेंडू डॉट जात आहेत. तसे मात्र केसीसी संघाच्या बाजूने थोडस वातावरण बिघडताना दिसतंय. मोठ्या धावसंख्येकडे आगीकूच करावी लागेल. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. या फटक्याची आहे आवश्यकता. दर्जेदार फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. अजून एक दर्जेदार फटका. फलंदाज अवनीशच्या बॅट बंद. षटकार आणि या षटकारानिशी सांघिक धावसंख्या 55. षटके पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झालाय आणि पुन्हा एकदा चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय. 6 धावांसाठी दर्जेदार फटका. फलंदाज अवनीशच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नाही, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय तो डीजे संदीप. काय दर्जेदार गाणी आपण ऐकली आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमुक पाहायला मिळाला. अमुकचा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर निश्चितपणे 2 फलंदाज एकेरी धाव घेत आहे. लिगबाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. फटका मोठा खेळण्यासाठी प्रयत्न झाला होता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. परिणामी मात्र एकेरी धाव निघाली आहे. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धाव फलकावर.
62 धावा. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव. अमुक नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं अमुकने. तोच अमुक पुन्हा एकदा असेल सज्ज. यावेळी मात्र अमुकच्या विरोधात हल्ला बोल. डीप मिड विकेटला चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आश्चर्य नवल की चमत्कार पाहायला मिळतोय. षटकार. अडुसष्ट धावा धावफलकावर हात खोलले आहेत या फलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी होता चेंडू स्लॉट मध्ये आणि चेंडूला केलाय समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट. 6 धावांसाठी षटकार. यावेळी मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालंय. बीट झालाय फलंदाज. षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी निर्माण झाली होती अवनीश नावाच्या फलंदाजाला. मात्र यावेळी निश्चितपणाने डॉट बॉल पाहायला मिळालाय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर. 74 धावा. षटकातील तिसरा चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. पुन्हा एकदा टाकावा लागणार चेंडू. दंडित करतायत गोलंदाज अमुक यांना. 75 धावा तर बनल्या गेल्या आहेत धावफलकावर. मात्र दुसऱ्या बाजूने निश्चितपणाने फलंदाजी करणाऱ्या अवनीशचं कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र बॅटची कडा. यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा. फलंदाज अवनीश यांना परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हेलियन. च्या दिशेने फलंदाज रितेश आलाय. दुसऱ्या बाजूने मात्र अवनीश मैदानाच्या बाहेर परतलाय. 30 धावा 8 चेंडूचा सामना करत. आल्याबरोबर मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक नक्की काय करतोय मैदानामध्ये. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मात्र संतोष मामा नाही आहे सध्या. थोड्या वेळाने आगमन होईल संतोषचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सदाशिव शेडगावकर.
अमेय स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने 81 धावा तर बनल्या आहेत. रितेश नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, त्या रितेशने आल्याबरोबर आपले हात खोलले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने अमेयला ते कार्य करायचं आहे. अमेयच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, 81 धावा तर बनल्या आहेत. सदाशिवच्या विरोधात पहिल्या चेंडूवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न झालाय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी घेतोय फलंदाज अमेय. याच्या कानामध्ये शिट्टी वाजवत, नाकावर फुंकर मारत चेंडू जाऊन विसावतोय यष्टरक्षकाच्या गोदीमध्ये. षटकारी दुसरा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात झालाय समांतर. चेंडू पाहायला मिळालाय अवांतर. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावामुळे धावसंख्या वधारली आहे. धाव फलकावर 82 धावा तर बनल्या आहेत. वाईट साठी यावेळी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉलचा. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊन निश्चितपणे पाहूया की हा चेंडू वाईड होता की फेअर डिलिव्हरी. अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजेल. सांघिक धावसंख्या निश्चितपणे 82 धावा आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. वाईड बॉल. ब्याऐंशी अशी धावसंख्या धाव फलकावर. यावेळी दर्जेदार चेंडू. मागचा चेंडू वाईड चेंडू होता. त्या चेंडूवर निश्चितपणे रिव्ह्यू लॉस झालाय केवी स्ट्रायकर संघाचा. मात्र दुसऱ्या बाजूने अतिशय दर्जेदार गोलंदाज सदाशिवच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. 2 चेंडू. तिसरा चेंडू थोडासा लोअर फुल टॉस चेंडू होता. स्ट्राईक रोटेट करतोय की काय, विकेट सॅक्रिफाईस करतोय की काय मैदानामध्ये. पण 3 चेंडू डॉट केले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे धाव फलकावर. 82 धावा. थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता आणि या लोअर फुलटॉस चेंडूच्या शोधात फलंदाज अमेय होता. 6 धावांसाठी गेलाय फटका. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. पुढे सरसावत खेळण्यासाठी प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. 88 धावा तर बनल्या होत्या. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव. 89 धावा बनल्या आहेत धाव फलकावर. षटकातील 5वा चेंडू आणि हा वाईड बॉल आलाय पुन्हा एकदा. धावसंख्या बनली आहे 90. एक फायटिंग टोटल मैदानामध्ये निश्चितपणाने केसीसी कांचुलिंग क्रिकेट क्लब या संघाने बनवले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे. बाकी 2 मोठे फटे आले तर निश्चितपणाने फाईट होणार आहे सामन्यामध्ये. अल्टीपल्टी खेळण्यासाठी प्रयत्न तर झालाय. कॅरेबियन स्टाईल मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. निश्चितपणे आपल्या संघासाठी बहुमोल अशा धावा वाचवल्यात. 1 धाव एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 91 धावा धाव फलकावर. अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्यात आली. फलंदाज रितेशला दिली आहे संधी. पहिली धाव तर पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न झाला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी. यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. रितेश नावाचा फलंदाज यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. 91 धावा धाव फलकावर बनल्या गेल्यात. 92 धावा धाव फलकावर बनल्या गेल्यात. 93 धावांचा करायचा आहे पाठलाग केवी स्ट्रायकर क्रिकेट संघाला. केवी स्ट्रायकर क्रिकेट संघाने निश्चितपणाने आपल्या पहिल्या सामन्यामध्ये 124 धावांचा पाठलाग केलाय आणि हा पाठलाग त्यांनी यशस्वीरित्या केलाय. मात्र या सामन्यामध्ये केवी स्ट्रायकर संघाला करायचा आहे 93 धावांचा पाठलाग आणि 93 धावांचा पाठलाग करत असताना कांचुलिंग क्रिकेट क्लब या संघाच्या गोलंदाजांना या मैदानावर कसलेली गोलंदाजी करायची आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आपला पहिला विजय सुद्धा त्यांना या मैदानावर साजरा करायचा आहे. काय घडणार, काय बिघडणार, पहिल्या 4 षटकांसाठी मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर योगेश परब.
स्ट्रायकर एंडला सदाशिव आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज फिरकीचा जादूगार कालचोलिम क्रिकेट क्लबचा प्रतिनिधित्व करणारा अमेय आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्या चेंडू सुंदर फटका कबरला उडवलाय. नितेशच्या बॅट मधून एक सुंदर फटका बघायला मिळालाय. कबरला षटकार. काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. कव्हरचा खेळाडू वेगानं चेंडूपर्यंत आला. पहिल्या प्रयत्नात प्रंबल होत परतीची बेग येईपर्यंत दोन्ही खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचत. एकेरी या धावसंख्येनं 5 धावा धावपल कबर. 2 चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. 93व्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सांघिक धावपल कबर बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ. आडव्या बॅटचा पटका डीप मिड विकेटला. अवनीश वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची बेक करतोय. ज्या अवनीशनं फटकेबाजी करत असताना तगडी फटकेबाजी करत 30 धावांचं योगदान आपल्या कांचोलिन क्रिकेट क्लबला दिलंय आणि त्यावर मजल मारले. 92व्या धावसंख्येवर 93व्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. ज्या क्रिकेट संघानं सुरुवातीला 124 धावा काही नाही कशा काढलाय तो केबी स्ट्रायकर क्रिकेट संघ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्विजिटचा पटका. नो बॅट्सलँड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आहे. चेंडू अडवलाय आणि परतीची बेग येईपर्यंत एकच बनली आहे. मी ही चर्चा केली होती कॉमेंट्री बॉक्स मधून जयेश परब. कारण जर सुरुवातीला जे 124 धावा बनल्या त्यावेळी ऊन होतं. कडक उन्हात कडक फटकेबाजी बघायला मिळाली होती. पण सूर्य मावळतीकडे गेलाय. लाईट्स सुंदर अशी रोषणाई सुरू झाली आहे बाई बराबर आपल्याला बघायला मिळते डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि या वातावरणात तसं सहजासहजी मोठे फटके येत नाही. कट केलाय चेंडूला. सुंदर देखना फटका सदाशिवच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळालाय. चौकार आपल्याला बघायला मिळालाय. सुंदर फटकेबाजी करतो आपल्या क्रिकेट संघासाठी सदाशिव. 11 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं प्रगतीपथावर अमेय सज्ज झालाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका. अवनीशनं शर्तीचे प्रयत्न केल्याच्या डोक्यावरून गेलाय चेंडू. दमदार डीप मिड विकेटला षटकार. थँक्यू. खेळ समाप्त आपल्याला बघायला मिळतोय तो अमेयचा आणि उर्मलबाग एंडकडनं गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजीची वर्णी लागेल कांचोलिम क्रिकेट क्लब संघाच्या कोट्यातून. भूषण आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय नितेश एक चौकार. दुहेरी धावसंख्या. 1 षटकार 1 चौकार. सदाशिवचा 11 धावसंख्येवर तो खेळतोय. 6 या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळाला. स्विजिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. भूषण आपल्याला बघायला मिळतो. डॉट बॉलनं त्यांना सुरुवात केली आहे. इथून पुढे जर कमबॅक करायचं आहे कांचोलिम क्रिकेट क्लबला या स्पर्धेमध्ये स्थान टिकवायचं आहे तर इथून पुढे सर्व काही या ठिकाणी डॉट बॉल करावे लागतील. गडी बाद करावे लागतील. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडे भरपूर फलंदाज आहे. हे जरी फलंदाजाला लवकर बाद केलं तर संघाचं प्रतिनिधित्व करणारा या गावचा फरदीन गाझी म्हणून ओळखला जाणारा निखिल यांना मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. फाईन लेगला आपल्याला फटका बघायला मिळाला आहे. जोरकस फटका खेळायचा होता. चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्श आला नव्हता पण चौकारासाठी बघायला मिळालाय. 21 धावा धावपलकावर आपल्याला बघायला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 21 धावा धावपलकावर बिनगडायची बहुतल्या एका बाजूला सदाशिव एक सुंदर पद्धतीची फटकेबाजी आणि सलामीला केलेला नितेश त्याची फटकेबाजी बघायला मिळते. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय. त्याला पण समजलं नाही कधी चेंडू खाली पोचलो आणि झेल टिपला ते जिंकला. कांचोलिम क्रिकेट क्लब संघाच्या कोट्यातून या ठिकाणी पहिला या ठिकाणी गडी बाद झालाय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा केवी स्ट्रायकर क्रिकेट संघाचा माघारी परतलाय. नितेश आपल्याला माघारी परतताना बघायला मिळतोय.
मिश्रतेची खेळी असते तो निखिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. भूषणनं काम केलंय, सुंदर सेल्ट पकडले जीतनं. हलक्या हातानं खेळलाय. मी प्रथमतः बघितलं होतं, सांगितलं होतं हा फरदीन सर होतो. बघितलं चेंडू पडल्यानंतर आपल्याला बघायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडंसं जागा बनवली आणि बैठक त्याला करायची होती पण चेंडूला उंची घेतली आणि डॉट बॉल बघायला मिळाला. हलक्या हातानं केला चेंडूला तो. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर अमितजी शेडगावकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहतोय. उर्मलवाग ब्रदर्स आयोजित मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीग त्यांचं त्या अमितजी शेडगावकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सरस स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या या मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी. चौकारासाठी फटका बघायला मिळालाय आणि 4 या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 25 धावफलकावर फरदीन मला काय संबोधलं गेलं. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. शॉट बिडॉपच्या डोक्यावर अवनीश डोक्यावर भूषणच्या विरोधात चौकार केविश टायगर क्रिकेट संघ 25 धावफलकावर. शॉर्टपी प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अपरकटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून. यालाच त्याला म्हटलं आता. त्याच्या मित्राने एका खास मित्राने मला सांगितलं तो फरदीन आहे, त्याचे फटके फरदीन सारखे असतात आणि म्हणून त्याला आम्ही फरदीन म्हणतो. पण त्यानं खेळीचं प्रात्यक्षिक उदाहरण मला फरदीन उपमा का दिली कांचोलिन क्रिकेट क्लबनं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलला 2 चौकार टोलवले आणि त्यानंतर सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळालाय तो 29 धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकोणतीस धावफलकावर बघायला मिळत आहेत. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आडव्या बॅटनं फटका टोलवायचं होतं. मागे टाकलेल्या चेंडूवर जीत वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. जीतनं काय झेल टिपला नितेश कांबळेचा. शेवटच्या षडापर्यंत नजर ठेवली, चेंडूवर पोहोचला, झेल टिपला, शॉट फाईट लेखला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 30 धावफलकावर आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कॅडम गौरव बघायला मिळतोय. खोलवर टप्प्या चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. जमिनीलगतचा फटका बघायला मिळाला. भूषण वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीचे बेग तो करेल तोपर्यंत 1 बनेल. 1 न बनलाय त्या आता 93चा पाठलाग करत असताना 31 धावफलकावर 31 धावफलकावर सदाशिव नितेश कांबळे लवकर माघारी परतला आणि सदाशिव खास करून स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या कांचोलिन क्रिकेट क्लबसाठी बिग बॅशच्या माध्यमातून तो खेळण्यासाठी आलाय खूप दूर कडनं. आडव्या बॅटचा देखना फटका बघायला मिळतोय. मिड विकेटला उडवलंय चेंडूला. चेंडू गेलाय. गौरवच्या विरोधात फटकेबाजी. षटकार बघायला मिळालाय. माझ्या साथीदाराची सदाशिवची षटकारांची आतषबाजी महिन्याच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेग रिझनला. हे झेल होतं की काय, झेल बनवायचं होतं की काय. क्षेत्ररक्षण थोडंसं दूर राहिला. नो मॅच चेंडू क्षेत्ररक्षण केलंय आणि तोपर्यंत 1च धाव मिळत सुरुवातीला आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावफलकावर 38 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 38 धावफलकावर षटक क्रमांक 3रं षटक प्रगतीपदावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू निखिलच्या बॅटमधून मोठा फटका. निखिलचा फटका बसलाय. फरदीन चा खेळ संपलाय.
दोन चौकारांची बहारदार खेळी 9 धावांची निखिलची आली संपुष्टात. मोठा फटका टोलवायचा होता, निखिलचा फटका फसला आणि एका बाजूला कांचुलिम क्रिकेट संघाला दुसरा धक्का बसला. केविस्टा क्रिकेटचा दुसरा धक्का बसला. एक गडी बाद अजून केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताला खेळला. चेंडू सोडून द्यायचा की चेंडू खेळायची दुधावस्था फलंदाज ऋषीची. धाव घ्यायची की न घ्यायची. परतीची फेक जर व्यवस्थितरित्या डीप स्क्युअर लेगकडून आली असते वेगानं, सदाशिवला थांबावं लागलं असतं, कारण तो दूर होता आपल्या प्रॉपिंग क्रीज पासून. आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 40 धावफलकावर कालचोलिम क्रिकेट संघ बचाव करतोय 93 या धावसंख्येचा आणि केविस टायगर पाठलाग करतोय 93 धावसंख्येचा. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 40 धावफलकावर धावफलकाचा विचार केला तर केविस टायगर क्रिकेट संघाचा धावफलक ठीकठाक आहे. 2 गडी बाद झाले आहेत. संघाचा आयकॉन खेळून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवर उर्मलबाग एनकडनं गोलंदाजीला सुरुवात करेल सर्वेश कदोळकर आपल्याला बघायला मिळतोय. आणि बघूया त्याची फिरकीची गोलंदाजी सदाशिवला अडचण निर्माण करते की ज्यांनी बहरलेली फलंदाजी आपल्या केविस टायगर क्रिकेट संघासाठी योगदान दिलंय. 30 फलंदाजी माझ्या माध्यमातून अंतिम क्षणापर्यंत लढणार हे इरादे त्याचे स्पष्ट झाले मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट प्रकारचा चेंडू शॉटम पुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्यानं झेल टिपलं, खाली पडला, जल्लोष केलाय, कारण त्याला माहिती आहे हा महत्वाचा गडी बाद झालाय केविस टायगर क्रिकेट संघाचा. मी बातचीत प्रथमता केली होती. केविस टायगर क्रिकेट संघानं 124 धावांचा पाठलाग जरूर केलाय, पण ती कडक उन्हात कडक फटकेबाजी होती. पण आता त्यानंतर सूर्य मावळतीकडे गेलाय. दबमय वातावरण आणि संध्याकाळचं हे सत्र आणि या वातावरणात सहजासहजी मोठे फटके येत नाही. त्याला मेहनत करावी लागते, कार्य करावं लागतंय. तिसरा गडी सदाशिव बॅक टू दी पॅव्हिलियन. आवाज दॅट अंपायर जल्लोष पूर्ण अपील बघायला मिळालं. कांचोलिम क्रिकेट क्लबचा डॉट बॉल बघायला मिळालाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे, पंचांना चॅलेंज केलंय. ते मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमच्या फलंदाजाने हा वाईड बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खेळण्याचा का होता, टोलवण्याचा का होता, शप्पल झाला होता. फलंदाज आतून गेला, लाईनच्या आतमधून चेंडू डॉट बॉल बघायला मिळालाय. सलगचे 2 बॉल डॉट केलेत. आता कमबॅक केलंय कांचोलिम क्रिकेट संघानं. सर्वेश कादोळकरनं एक महत्वाचा गडी बाद केलाय, पण ज्याच्याकडे जबाबदार आहे पहिल्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये गीतेश बघायला मिळतोय.
हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक वेगानं थोडीशी ढिलाई बघायला मिळाली. वेगानं आल्यानंतर तशीच जर परतीची बेग नॉन स्ट्रायकर एंडला केली असती वेगानं, सर्वेश त्या ठिकाणी रेडीज होता थ्रो घ्यायला. एकेरी धाव संख्येनं सांघिक धावपलकावर 41 धाव धावपलकावर. यानंतर सामना होतोय उर्मलबाग डोमेटर्स विपक्ष भूमिका बॉईज. असे मोठी लढत बघायला मिळेल. गौरेश नागवेकर वर्सेस महेश बाईडकर आणि पप्पू शेडगावकर वर्सेस साई परब. ही लढत मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपल्याला बघायला मिळेल. आठव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक वेगानं पर्यंत पोहोचलाय. परतीचे वेग करेल 21 बनेल. एकेरी धाव संख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय ऋषी आणि गीतेश आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. निखिल माघारी प्रतला सदाशिवचा फटका बसला. त्याची 19 धावांची खेळी व्यर्थ झाली, समाप्त झाली. आणि त्यानंतर नितेशच्या 10 धावांची खेळी हा लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 42 धावा धावपलकावर. वेगान टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक थोडासा अजून बाहेर गेला. व्हाईट बॉल बघायला मिळालाय. सांघिक धावपलकावर 93चा पाठलाग करत असताना 43 धावा धावपलकर आपल्याला बघायला मिळालाय. मोठा फटका बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला गीतेशनं उडवलाय. षटकार आला. पिक केलं जलद गतीनं गीतेशनं. समोर टाकलेला चेंडू जमनीला रंगेचा जरा डीप लंद कार्पेट मध्ये पटका लॉक ऑफ रक्षक पहिल्या प्रयत्न प्रंबल झाला. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्न चेंडूची परती. तोपर्यंत 2 धावा बनल्यात. दुहेरी धाव संख्येनं सांघिक धावपलकावर चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होत 50वी गटात 51 धावा धावपलकावर 93चा पाठलाग करत असताना केबी स्ट्रगर क्रिकेट संघ आणि कांचन क्रिकेट संघ बचाव करतोय. उर्वरितचे 24 बॉल आणि 24 बॉल विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. 24 ला करायचं आहे ते मात्र 42. यानंतर आपल्याला सामना बघायला मिळेल उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघ विपक्ष भूमिका बॉईज. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या उर्वरितच्या 4 ओव्हरला पण आवाज ऐकूया हिंदीचा. नाना परब जोडल्या जातील. बघायला मिळालाय ज्याला चेंडू आज फुटबॉल प्रमाणे दिसतोय. गीतेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खास व्यक्तीचं गीतेशसाठी आगमन आणि त्यानंतर गीतेशचा जलवा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. सांघिक धावपलकावर 51 धावा धावपलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 बॉलला बनवायचे आहेत ते मात्र 42 धावा अजूनही. थैंक यू योगेश. अच्छी गेंद पॉलोतुर में गेंद को लगभग जरूर हाथ लगाया, जरूर था कैच करने की कोशिश थी लेकिन थोड़ा सा खराब थ्रो बना विकेट तो पीछे. विकेट जहां पर अच्छी है
बेहतरीन विकेट है। तो उसके पीछे इसी ओवर की शुरुआत का एक मौका बन रहा था फॉलो थ्रू में कैच करने का। एक आसान नहीं था, मुश्किल जरूर था, लेकिन कोशिश अच्छी बनी। बल गेंदबाज गौरव शेडगांवकर के यहाँ पर घरेलू मैदान है और सामने यहाँ पर स्कोरिंग की बात की जाए तो स्कोर रुका है 52 रन स्कोर बोर्ड पर। स्ट्राइक बल्लेबाज स्ट्राइक पर गीतेश, नो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज ऋषि। ये जोड़ी मैदान पर गीतेश है और उनके साथ देने के लिए ऋषि। तो 93 रन का बड़ा लक्ष्य और उसका पीछा कर रही है और बॉलिंग मार्ग पर गौरव शेडगांवकर। फुल टॉस गेंद बल्ले का जरूर टॉप एज लग चुका है। यहाँ पर शॉर्ट गली से क्षेत्ररक्षक गेंद को उठाते तब तक रन लेने की संभावना को समाप्त किया बल्लेबाजों के लिए। लेकिन डॉट गेंद है, एक युवा गेंदबाज गौरव शेडगांवकर बॉलिंग मार्ग पर है, जहां पर अच्छी गेंदबाज एक फुल टॉस जरूर डाले थे, लेकिन इसी ओवर में 2 गेंदों का खेल समाप्त हुआ और तीसरी गेंद मैदान पर हो रही है। ये देखिए फुल टॉस गेंद यहाँ पर डीप एक्स्ट्रा और बाउंड्री की तरफ, आउटफील्ड काफी तेज है और गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए। जहां पर बॉलिंग मार्ग पर स्ट्राइक पर गीतेश, जिनकी बल्लेबाजी बहुत ही अच्छा प्रदर्शन, शानदार बल्लेबाजी अपनी टीम के लिए। और एक फुल टॉस गेंद और इस गेंद को उड़ाया मिड विकेट बाउंड्री के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पर जहां पर 93 रन का जॉब है उनके सामने और गौरव शेडगांवकर बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस गेंद डीप लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, यहाँ पर आसानी के साथ गेंद को पहले प्रयास में गेंद को उठाते। नो बॉल का इशारा आया कमेंट्री बॉक्स के सामने, एक तोहफे में रन बन रहे। नो बॉल का इशारा, एक जरूर फ्री हिट का मौका बनेगा। इस फ्री हिट का मौका सुनहरा उन पर गौरव। 70 रन तो बन चुके हैं। फुल टॉस बनाकर डीप लॉन्ग ऑफ से क्षेत्ररक्षक गेंद को उठाते, हमें यहाँ पर गेंद को फिर पहली प्रयास में फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 5 ओवर के यहाँ पर समाप्ति के बाद 71 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर। आने वाली 18 गेंदे और मुकाबला जीतने के लिए चाहिए केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम के लिए 22 रन की जरूरत।
के पास अंपायर का सही फैसला जो वाइड बॉल का, और वाइड बॉल के साथ थोड़ी सी मंजिल आगे बढ़ी और रनों का जो फासला है वो थोड़ा कम बनता हुआ, जहां पर सवाल ये कि 21 रन का 18 गेंदे 21 रन मुकाबला जीतने के लिए। बल्ले का नुरिन ने किनारा लगभग कैरी नहीं किया कि विकेटों के पीछे जरूर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन गेंद ने कैरी नहीं किया। जगह बल्लेबाज ऋषि स्ट्राइक पर है तो जरूर कोशिश कर रहे हैं। आने वाला एक महत्वपूर्ण मुकाबला रहेगा दो टीम के बीच, तो स्कोर आगे बढ़ रहा है 1 रन के साथ। अब तो 20 रनों की जरूरत होगी मुकाबला जीतने के लिए। 21 रन की जरूरत तो होगी। फिर से एक बार वाइड बॉल और उसके लिए रिव्यू मांगा है। तीसरे अंपायर जरूर जानकारी देंगे, यहाँ पर हमारे साथ टेलीविजन अंपायर जरूर देखेंगे, जानकारी देंगे इस वाइड बॉल जरूर है या नहीं। तो मैच की बात करते हैं, 93 रन का लक्ष्य है। तो बल्लेबाजी की बात की तो 5 ओवर समाप्त हुए, 6ठा ओवर जारी है। वो सर्वेश बॉलिंग मार्ग पर है। वाइड बॉल का इशारा आता हुआ कमेंट्री बॉक्स तक। यहाँ पर वाइड बॉल का इशारा, 1 रन और मिला केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम के लिए। तो लंबी दौड़ लगा के सर्वेश बॉलिंग मार्ग पर, बल्ले का टॉपेज अंदरूनी किनारा, लेकिन मौका बन रहा था। शॉर्ट स्वीपर कवर से आए जरूर, एक खिलाड़ी ने काफी परेशानी बन रही है। यहाँ पर फील्डर की बात की जाए थोड़ी सी मिस फील्ड बनी, और मिस फील्ड के वजह से यहाँ पर कांचोलिम क्रिकेट टीम थोड़ी सी यहाँ पर बैकफुट पर निकली है। इस मैच की बात की जाए तो 16 गेंदे और 19 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 16 गेंदे बचे और 19 रन का फासला रह चुका है। कट करने की कोशिश, आयन मौके के ऊपर बल्ले का मुंह खोला था, लेकिन गेंद तेजी की रफ्तार से विकेटों के पीछे गेंद को फील्ड किया, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। एक डॉट गेंद आई तो 15 गेंदे यहाँ पर बचे। 19 रन की जरूरत होगी मुकाबला जीतने के लिए। तो बॉलिंग मार्ग पर सर्वेश फिर से एक बार ये देखिए, अच्छा कलायों का इस्तेमाल करने की कोशिश, लेकिन अंपायर का फैसला वाइड बॉल का आता हुआ। एक और रन मिला तो फासला थोड़ा कम बना, जहां पर 18 रन का सवाल हुआ है। 15 गेंदे और 18 रन मुकाबला जीतने के लिए। अच्छी गेंद, आयन मौके को बल्ले का मुंह खोलने की कोशिश जरूर होती। क्या गेंदबाजी हुई, सदिक लाइन से गेंदबाजी, सर्वेश को दाद देनी पड़ेगी। इन मौके के ऊपर आपके हाथ में गेंद सौंपी है कप्तान ने, तो मेरे ख्याल से अच्छी, अभी तक गेंदबाजी अच्छी है। खासा परेशानी बन रही है। बल्लेबाज स्ट्राइक पर गीतेश सामना करेंगे। जरूर यहाँ पर टॉप पे जा रहा डीप लॉन्ग में खिलाड़ी मौजूद, और जिस खिलाड़ी में बार बार सराहना कर रहे थे सर्वेश की, जहाँ पे उसके पहले गेंद हर गेंद डॉट निकला, एक मानसिंह दर्पण था, और उसके बदौलत विकेट नंबर 14 निकला। 4 विकेटों के नुकसान पर स्कोर रुका है, जो 75 रन स्कोर बोर्ड पर आने वाली 13 गेंदे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 18 रन की जरूरत। 13 गेंदे 18 रन, ये मैच का विवरण है, मैच का विश्लेषण है। देख सकते हैं मैच में कौन किसका पलड़ा भारी होगा, जहां पर केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम एक मजबूत पकड़। गीतेश ने अपनी टीम के लिए एक महत्वपूर्ण योगदान, जिनका सब 26 रन जहां पर रह चुका है, 3 छक्के 1 चौके के साथ। नए बल्लेबाज का मैदान पर आगमन हुआ। ओ विष्णु, साथ देना होगा बल्लेबाज जहां पर ऋषि खेल रहे। अच्छी गेंदबाजी, इसी ओवर में सब कुछ बदल चुका। वापसी जरूर हुई है कांचोली क्रिकेट टीम की। लग रहा था मैच आसान बनेगा, लेकिन इस ओवर में क्या सफल था ओवर, यानी कि सिर्फ 4 रन, महत्वपूर्ण 1 विकेट गीतेश को लौटा डगआउट में, जहां पर सवाल एक है, आने वाली 12 गेंदे मुकाबला जीतने के लिए चाहिए 18 रन की जरूरत होगी।
मुकाबला जीतने के लिए चाहिए 18 रन की जरूरत है। बॉलिंग में फिर से एक बार परिवर्तन, अमेय बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद, लगभग गुडले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ा सा अतिरिक्त उछाल मिला, जरूर शरीर के ऊपर गेंद टकराई। शॉट फाइन लेग में खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया, तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। तो आने वाली 11 गेंदें और मुकाबला जीतने के लिए चाहिए 17 रन की जरूरत। आने वाली 11 गेंदें, 17 रन का मुकाबला है, मैच है। तो छोटा सा रनअप लेके अमेय फिर से एक बार बॉलिंग मार पर। ऑफ स्टंप के काफी बाहर तेज करने की कोशिश कर रहे थे, लेकिन अंपायर का फैसला कमेंट्री बॉक्स के सामने वाइड बॉल का 93 रन को जवाब दे रही है केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम। लेकिन अब 6वां ओवर एक बेहतरीन निकला सर्वेश का। 7वां ओवर जारी है, मैदान पर थोड़ी सी फील्ड में तब्दीली कर रहे हैं, जहां पर आने वाले यहाँ पर गेंद का सामना करेंगे नए बल्लेबाज। विष्णु फिर से एक बार जरूर अपना बल्ला पीछे डाला, तो आसानी के साथ लगातार 2 गेंदें वाइड बनी और वाइड के साथ मंजिल आगे बढ़ते हुए स्कोर आगे चलता हुआ 78 रन स्कोर बोर्ड पर। 15 रन की जरूरत होगी मुकाबला जीतने के लिए। ये देखिए बड़ा शॉट निकला है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, ये गेंद को उड़ाया है 6 रन के लिए और छक्के के साथ एक फिर से एक बार मजबूत पकड़ केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम की। बल्ले का टॉपेज जरूर है, कोशिश यहाँ पर अमेय की हो रही थी, लेकिन मुश्किल नहीं। यहाँ पर कैच था, यहाँ पर नीचे जो यहाँ पर लूट कर कैच लेना काफी मुश्किल बन रहा था, लेकिन एक प्रयास अच्छा किया था। तो 2 रन के यहाँ पर आगे टीम चलती हुई 86 रन की ऊपर। 93 रन का बड़ा टारगेट, जहाँ पर केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम, जहाँ पर सामने विपक्ष क्रिकेट टीम खेल रही है कांचुलिम क्रिकेट टीम। जरूर त्रिवेणी 30 जहाँ पर 6वां ओवर अच्छा डाला था, पूरी तरह से कमबैक किया था। ये देखिए और पिट डिलीवरी और लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए। के लिए केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम, तो बेहतरीन क्रिकेट केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम के लिए। सेंसिबल क्रिकेट, संयम, पॉलोतुर में गेंद को फील्ड किया अमेय ने। जरा जोखिम भरा शॉट नहीं खेलना पसंद करते। उसके पहले के 2 गेंदों के ऊपर आप देखें, जहां पर एक बड़े शॉट आए, तो खराब गेंद के ऊपर बड़े शॉट खेलना पसंद करते हैं। हल्की से फ्लिक करने की कोशिश, लेकिन गेंद ने जहां पर लेग साइड को गेंद को ऑन साइड को खेलना चाहते थे, लेकिन इसी के साथ 1 रन पूरा किया और केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम 93 रन का लक्ष्य पार करते हुए मुकाबला जरूर जीत चुके। 6 विकेटों के यहाँ पर हाथ में रखकर मुकाबला जीतते हुए केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम। आने वाला एक महत्वपूर्ण मुकाबला उर्मलबाग डोमिनेटर्स विपक्ष क्रिकेट टीम भूमिका बॉयज, इन 2 टीम के बीच रहेगा। दोनों के ऊपर काफी टक्कर का मैच है, काफी रोमांचकारी मुकाबला रहेगा। जहां पर ओवरसीज की बात की जाए तो उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम के साथ गौरेश नागवेकर खेल रहे, सामने वाली क्रिकेट टीम के कोरगांव से बिलोंग करने वाले महेश भाईडकर, जहां पर चंदन शेडगांवकर है।